सध्या पुण्याच्या हगवणी कुटुंबियांचे हुंडाबळी प्रकरण गाजते आहे. नवश्रीमंत बनलेले आणि राजकीय वर्चस्व असलेले हगवणी कुटुंबीय आपल्या सुनेला कसे छळत असत हे आता बाहेर येत आहे. या प्रकरणातल्या काही महत्त्वाच्या नोंदी, एक म्हणजे हगवणी कुटुंबीय कोट्याधीश आहे. काही जणांनी त्यांच्या संपत्ती 100 कोटीपेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे. महिलेचा छळ करण्याची प्रवृत्ती पुरुषप्रधान संस्कृतीत सार्वत्रिक आहे. कुटुंबात मूळचे आईवडील, त्यांची 1 मुलगी आणि 2 मुले अशी 5 जणांची संख्या मूळ असून ते एकाच विचाराने चालतात. नणंदेचे वय 34 वर्षे आहे, पण अजूनही ती अविवाहित आहे. छळ करणे चूक आहे असं यापैकी एकालाही वाटलेलं दिसत नाही. त्यांनी त्यासाठी काही इतरांना विरोध केल्याचे पुढे आलेले नाही. योग्य वेळी मुलीचं लग्न करणं आवश्यक आहे हे कुटुंबियांच्या लक्षात आले नाही. कुटुंबांतर्गत वर्चस्व ठेवण्याच्या नादात बहीण जास्त वाहत गेली. तिनं पुरुषप्रधान संस्कृतीचा फायदा घेतला. माणुसकीचे संस्कार नसतील तर कुटुंबाचा नाश कसा होतो याचं हे उदाहरण आहे. म्हणून मनुस्मृतीचे संस्कार सोडा आणि माणुसकीचे संस्कार घ्या.